या क्षणाला त्यांनी सुरुवात केली. म्हणूनच महात्मा गांधीजींच्या या साबरमती आश्रमापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सभी एक समान हो, न किसी के साथ भेदभाव हो. सभी एक समान हो, न किसी के साथ भेदभाव हो. सभी सफाई का नमूना हो, सभी सफाई का नमूना हो. ऐसे गांधी का सपनों का भारत हो, ऐसे गांधी जी के सपनों का भारत हो. 75 साल हुए आजादी को, 75 साल हुए आजादी को. चलो आज फिर एकता दिखाते हैं, चलो फिर आज एकता दिखाते हैं. मिलकर आजादी का अमृत महोत्सव मनाते हैं, मिलकर आजादी का अमृत महोत्सव मनाते हैं. आजादी के अमृत पर्व पर, आजादी के अमृत पर्व पर स्वच्छता की कसम हम खाते हैं, स्वच्छता की कसम हम खाते हैं. राष्ट्रपिता को सम्मान आज हम दिलाते हैं, राष्ट्रपिता को सम्मान आज हम दिलाते हैं. यह महोत्सव है आजादी का, यह महोत्सव है आजादी का. यह जीत है 75 सालों की, यह जीत है 75 सालों की. हम लहराए हर जगह, हम लहराए हर जगह तिरंगे को, हम लहराए हर जगह तिरंगे को. यह संघर्ष है बलिदानों का, यह संघर्ष है बलिदानों का. जय हिंद, जय भारत. यानंतर आपल्या समोर येतोय ओम कोसे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. भारत देशाची वाढवा शान आणि मान, कारण आपला भारत देश आहे महान. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज आपला भारत देश 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करीत आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी गौरव व अभिमानाची आहे. आपला भारत देश सुमारे 150 वर्ष परतंत्राचा होता. त्यातून मुक्तीसाठी केलेले संघर्ष खूप मोठा व महान. स्वातंत्र्याची सैनिकाचे आपले अमूल्य योगदान दिले. आज या अमृत महोत्सव वर्षात आपल्याला देशाने खूप काही यश मिळवले आहे. आपल्या या देशाने साध्य विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, क्रीडा, संरक्षण अशा असंख्य क्षेत्रात लक्षणीय मिळवले आहे. दिवसेंदिवस देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आज आपल्या देशाकडे जगाला कवेत घेण्याची क्षमता आहे. आज आपण सर्वांनी नवनिर्मितीच्या अनेक नव्या दिशेने शोधायला आहे. आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपण लोकशाही भारतात आंदोलना व एकोप्याने राहत आहोत. अनेक जाती धर्मांचे, भाषांचे भारतात एकोप्याने व गुणगोविंदाने एकत्र राहत आहे. अमृत महोत्सव वर्ष आपल्या देशासाठी खूप मोठा टप्पा आहे. या निमित्त भारत सरकारनेही अनेक उपक्रम घेतले आहेत. आपल्या देशाच्या गौरवासाठी व तिरंग्यासाठी, राष्ट्रध्वजासाठी, सन्मानासाठी, जगजागृतीसाठी या वर्षी हर घर तिरंगा हे अभियान 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान राबवले जात आहे. स्वातंत्र्याचा आपला देश संतांचे पावनभूमी मागे पुढे जात आहे. संतांची पावनभूमी आहे. भारतात स्वातंत्र्यात 75व्या वर्षी दिनानिमित्त झालेले आझादी का अमृत महोत्सव स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपला भारत देश संतांची पावनभूमी असलेला देश आहे. तो नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. असा सुंदर देश आहे. आपल्या सर्वांनी मिळून देशाला अधिक सामर्थ्याने देश बनवण्याचा प्रयत्न करूया. जगातील एक आदर्श देश म्हणून भारताला कसे गौरवले जाईल हे पाहून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चला करूया साजरा. देऊ हर घर तिरंगा नारा, तिरंगाचा नारा. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर येते विपशना भस्मे.
of independence called the Azadi Ka Amrit Mahotsav. First of all, I like to wish you all a very happy Independence Day. As we know that we are gathered here to celebrate the 75th Independence Day, and our country India is celebrating the Azadi Ka Amrit Mahotsav from last 1 year ago, and till this Mahotsav will be celebrated till the 15th August 2023. On the 15th August 1947, the India finally got independence from the British rule. Many freedom fighters fought for this independence, like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, and B.R. Ambedkar, and many of others. This year is the great efforts of our Prime Minister has taken to highly commended the vision of making this national festival. Our India's economy has been completely destroyed, like broken. Our country has seen many ups and downs in last 75 years. And what challenges did our freedom fighters taken for this freedom? And what struggle did they have done for this independence? It is very important to know our new generation, because we youth are the future of our country. We all should know the great history of our India, because we are new generation that must like to introduce our history of our India. There is one line I must tell you. It's my favorite line. कि बड़ी बड़ी बातें नहीं, छोटी छोटी कोशिशें करनी होगी. कि बड़ी बड़ी बातें नहीं, छोटी छोटी कोशिशें करनी होगी. क्योंकि ठोकरें हमें पहाड़ों से नहीं पत्थरों से लगती है. क्योंकि ठोकरें हमें पहाड़ों से नहीं पत्थरों से लगते. I've been an Indian, I've been a student, I've been a single daughter of my motherland. I will be proud to be an Indian. In the end of my speech, I would like to say that my India was great, my India is great, and my India always be and great. होगा हौसला बुलंद सबके दिलों में कि एक दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा. अरे पाकिस्तान ही क्यों, पूरा जहान जय हिंद कहेगा. क्योंकि सारा जहां से अच्छा हिंदू सिता हमारा, हम बुलबुले हैं इसके, यह बुल सिता हमारा, यह बुल सिता हमारा. थैंक यू. वंडरफुल वर्क विभूषणा. यानंतर आपल्या समोर येते तनू मरापे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व व्यासपीठावर मान्यवर मंडळी व माझ्या मित्रमैत्रिणी, मी कुमारी तन्वी कृष्णाजीमा. उत्सव 3 रंगाचा आबाळी हा सजला, उत्सव 3 रंगाचा आबाळी हा सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्याने भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्याने भारत देश घडवला. गौरव हा भारताच्या अभिमानाचा, सोहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज आपला भारत देश 13 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करीत आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप गौरवाची व अभिमानाची आहे. लोकांची एकता हीच खरी भारताची विशेषता. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळात जानेवारी 1967 ते मार्च 1977 या काळात त्या भारताच्या पंतप्रधान म्हणून सर्वोच्च पदावर होत्या. जेव्हा भारत देशाचे यान अवकाशावर पाठवले होते तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तेव्हा त्यांना प्रश्न केला की ऊपर से भारत कैसा दिखता है. उस पर उनका उत्तर था कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपल्या देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, क्रीडा, संरक्षण अशा असंख्य क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे. दिवसेंदिवस देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आज आपण सर्वांनी नवनिर्माणाच्या अनेक नव्या दिशा शोधल्या आहेत. आपल्या देशाच्या गौरवासाठी व तिरंगा ध्वजाच्या सन्मानासाठी जनजागृतीच्या या वर्षी हर घर तिरंगा 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवले. आपला भारत देश हा संतांची पावनभूमी असलेला देश आहे. देश माझा, मी देशाची
अभिमान वाटतोय भारताचा, वाटतो, वाटत राहणार